Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बेळगाव प्रश्नावरती ठाकरे गटानं राज्यपालांच्या अभिभाषणावरती देखील बहिष्कार टाकला आणि सकाळी अध्यक्ष निवडीवरती देखील बहिष्कार टाकला. त्यांचे नेते जात आहेत परंतु आम्हाला अडवतायत अशा प्रकारची त्यांची प्रतिक्रिया होती. ह्या उबाटाच्या लोकांमध्ये आता मॅच्युरिटी ही नावाची वस्तू राहिलेली नाहीये. बहिष्कार काय टाकतील? अध्यक्षाच्या निवडीला बहिष्कार, काल शपथविधीला बहिष्कार होता, आता राज्यपालाच्या भाषणावर बहिष्कार. त्यांना म्हणा राजीनामा द्या, घरी बसा ना. लोकशाहीने जे तुम्हाला अधिकार दिलाय लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा वापर करता येत नसेल तर घरी बसा. पण प्रीमॅच्युअर असल्यासारखे हे आता वागायला लागलेले आहेत. त्या धक्क्यातून त्याला सावरता येणार. हिंदुत्व धरावं तो सपाचा त्यांना डसतोय. या सगळ्या डसाडसीमध्ये कुठे आहोत आपण हे आता त्यांना शोधावं लागेल. त्यांच्या बरोबरचे सगळेजण सभागृहात आणि हे एकटे बाहेर. पण त्यांची अवस्था आता वाईट आहे. ताळमेळ नाही असं दिसतोय, कारण राष्ट्रवादी आतमध्ये बसते, काँग्रेस आतमध्ये बसायत आणि हे त्यांच्या बहिष्कार टाकतायत. ताळमेळ नाही असं. मग आता त्या युवा नेत्याला विचारा ना, जो मान हळूहळू बोलायला लागला ना आजकाल, त्याला विचारा तुमची हालत काय होत चाललेली आहे. त्यांना विचारत सुद्धा नाही. उबाटाला हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारत सुद्धा नाहीत. ही यांची अवस्था आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना की बेळगावचा परिसर जो आहे त्याचा वाद आहे तो केंद्रशासित प्रदेश करावा, असं ठराव इथं मांडावा, आम्ही त्याला मान्यता देतो आणि तो ठराव केंद्राकडे पाठवावा. केंद्र सरकार याबाबत का गप्प बसून आहे असा त्यांनी सवाल उपस्थित केला. अरे तुझ्या मान्यतेला विचारतोय कोण आलं तुझ्याकडे मान्यता मागायला? लढायचं ना तुला, लढायची ते खुमखुमी आहे ना. ते सकाळी भुकणारा जो आहे तो, आणि तू जा ना एकदा बेळगावला, कळू तर दे या महाराष्ट्रासाठी काही करतोय आपण. बाह्यावर करून इथं नाही चालत. लढावं लागतं आणि लढायची ताकद तुमच्यात नाही आहे हे तुम्ही वारंवार सिद्ध करतायत. म्हणून केंद्राने काय करावं, राष्ट्रपतीने काय करावं, तुमच्या सल्ल्याची त्यांना आवश्यकता नाहीये. म्हणून त्या लोकांच्या बरोबर जर तुमची सहानुभूती असेल तर तुम्ही बेळगावमध्ये गेलंच पाहिजे. एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये होते. तुम्ही 40 दिवस तर नाही 4 दिवस तर राहून या. मग तुम्हाला कळेल की त्या लोकांचं दुःख काय. अनिल परब यांनी सभागृहामध्ये सवाल उपस्थित केलाय की 12-13 दिवस लागतात सरकार स्थापन व्हायला आणि सरकार स्थापन होऊन देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. त्यांनी सवाल उपस्थित केलेत, मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही अशा पद्धतीने. आम्हाला थोडी खाज आहे. आम्ही करू तेव्हा करू. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला अडलंय कुठं तुमचं? 2.5 वर्ष घरात बसून सत्ता चालवली तेव्हा टायमाला तुम्हाला हे तोंड उघडता नाही आलं. उगाच फालतू प्रश्न विचारून सभागृहाचा वेळ वाया घालवतात ते लोक. आपला पक्ष गृहमंत्री पदावरती अजून देखील आग्रही आहे अशी देखील माहिती समोर येते. ते सगळं 2 दिवसात क्लिअर होईल. फक्त या येड्यापासून तुम्ही सावध राहा, बाकी काही नाही. गृहमंत्री पदावर खरंच आग्रही आहे का आपला पक्ष? काय असेल ते 2 दिवसात होईल क्लिअर. काय आभाळ कोसळणार आहे का? आमच्याकडे राहिले काय आणि त्यांच्याकडे राहिले काय? काही होणार नाही. सरकार चालणार आहे 5 वर्ष चांगलं. याचा आम्हाला आनंद आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? 2 दिवसामध्ये होईल आणि तो लवकरात लवकर होईल. 2 दिवसामध्ये होईल. कोणाकडे खातं कोणतं असेल याविषयीची जी आहे ती माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. त्याचसोबतच बेळगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी आणि संजय राऊत यांनी जाऊन दाखवावं अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ते संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. कॅमेरामन रोहन पवार सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.